ज्ञानेश्वरी ताईचा जे लढा आहे त्याला मनोबल देण्यासाठी मी आलेली आहे. इथे पंकजाताई आणि धनंजय मुंडेला पण यायला पाहिजे. जातीच्या नावावरती खूप राजकारण केला, पण जातीचे लोकांवरती अन्याय करून तुम्ही आज त्यांना भेट देण्यासाठी पण येत नाही आणि समाजाचे प्रोग्राममध्ये मोठे मोठे गप्पा मारत आहे, जातीवरती बोलू नका हे ते. तो आज त्याच्यासाठी मी आज ताईला पाठबळ देणे मनोबल देण्यासाठी आलेली आहे. मी आंदोलनमध्ये पण येणार होती, पण माझी प्रकृती चांगली नाही होती, त्याच्यामुळे मी आली नाही. आणि ताई तुम्ही असंच लढत राहा. आम्ही सगळे पूर्ण महाराष्ट्राची जनता तुमचे सोबत आहे. आणि आज तुम्ही जरी लढले तर पुढे कोणी महिलाच्या कुंकू पुचण्याची कोणी हिम्मत करू शकणार नाही. त्याच्यासाठी माझं निवेदन आहे की तुम्ही लढा. आणि अजितदादाला पण मी एक सांगते, अजितदादा तुम्हाला धनंजय मुंडेचे परिवार जे जे खूप ऐशो आराममध्ये राहत आहे, सगळं आहे त्यांच्याकडे, त्यांचे तुम्हाला दुःख दिसतोय. पण ये बाळ, ये छोटा बाळ बघा, इतका मासूम बच्चा तुम्हाला ते दिसत नाही. इसके सर पे से इसके यांच्या डोक्यावरती ते हात नाही आहे आज त्यांच्या पिताचा, ते दुःख तुम्हाला दिसत नाही. आज मी बी लढत आहे, माझे मुलाबाळा पण असंच आहे, अनाथ सारखे. असे किती मुलाबाळांना अनाथ केलेले लोकांना दुःख तुम्हाला दिसतोय, पर आज आमच्या दुःख कशाला तुम्हाला दिसत नाही. तुम्ही तुमच्यामध्ये थोडी फार भी इन्सानियत राहिली आहे की नाही, हे खूप मोठा प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये आहे. आज त्याच्यासाठी आम्ही सगळे खंबीरपणे, जसे ज्ञानेश्वरी ताई, मी, आज आपली कोणची आहे ताई वो सारंगी महाजन ताई, असे जे खूप काही लोक आहे, मी नाम नहीं ले पा रही हूँ अभी, तो ऐसे सगळे लोक आम्ही मिळून लढणार आहे या अन्याय विरोधात. क्योंकि आज वेळ आहे, जरी ये वेळ गेली तो पुढे कोणी असं येऊ शकत नाही समोर लढण्यासाठी अन्याय विरोधात. त्याच्यासाठी आम्ही सगळे अन्याय विरोधात लढण्यासाठी सज्ज आहोत.